कमी वेळेमध्ये झटपट असे होणारे चिकन आज आपण पाहणार आहोत। यासाठी मी अर्धा किलो चिकन हळद, मीठ आणि आले लसूणची पेस्ट लावून मॅरिनेट करून घेतले आहे। इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून जिरे चांगले फुलून देणार आहे। जिरे फुलले की यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून परतून घेणार आहे। कांदा इथे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। आता यात मी मॅरिनेट केलेले चिकन टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। यानंतर हे चिकन शिजवण्यासाठी कढईवर ताट ठेवून त्यामध्ये ग्लासभर पाणी ओतून घ्यायचे आहे। ताटावर पाणी ओतल्यामुळे चिकनला खूप व्यवस्थित पाणी सुटते। लो टू मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनी मी ताट काढून बघितल्यावर चिकनला भरपूर पाणी सुटलेले आहे। ताटातले गरम पाणी मी या चिकनमध्ये ॲड करून घेते। पुन्हा एक 20 मिनिट तरी आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे। आता मी चिकन फोडणीला घालून घेते। यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यात बारीक कापलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे वाटण घालायचे आहे। हे वाटण आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता मी वाटणामध्ये 2 चमचा लाल काश्मीरी पावडर, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे घरगुती मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला हे सगळे टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। वाटण छान परतल्यावर आपल्या वाटणाचा तुम्हाला कलर बदललेला दिसतच असेल। आता यामध्ये मी बॉईल केलेले चिकन ॲड करून घेणार आहे। इथे मी सगळे चिकन मसाल्यामध्ये ॲड करून याला बारीक गॅसवर छान उकळी येऊन देणार आहे। थोडेसे चवीपुरते मीठ मी यामध्ये ॲड केलेले आहे। आता हे चिकन आपल्याला 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवर छान उकळून घ्यायचे आहे। याच्यामुळे चिकनला सुंदर तरी येते आणि अशा पद्धतीने झटपट घाईच्या वेळेस किंवा घरात पाहुणे आल्यावर अर्धा ते पाऊण तासामध्ये हे चिकन तयार होते। अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।